शुश्रूषा गृहामध्ये नवजात अर्भकाची चोरी आणि तस्करीचा प्रकार आढळल्यास गृहाची नोंदणी रद्द होणार। अर्भक चोरी आणि तस्करी प्रकारावर आळा घालण्यासाठी सरकारचा प्रयत्न। राज्यात जलद आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी यूपीआयला नागरिकांची पसंती। 2000हून अधिक रकमेच्या व्यवहारासाठी यूपीआयच्या वापरात वाढ। किराणा सुपरमार्केट्समध्ये खरेदीसाठी सर्वाधिक व्यवहार। जम्मू काश्मीरमध्ये 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन। भारतीय सैन्यासाठी शिवसेनेकडून शिबिर। भारत आजही सारे जहां से अच्छा दिसतो। अंतराळातून परतण्यापूर्वी शुभांशु शुक्लांचा देशवासियांसाठी खास संदेश। शुभांशु शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार। अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू। उद्या शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार। भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण। भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप विभक्त। सायना नेहवालने पोस्ट शेअर करत दिली माहिती। अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव। 62 षटकं आणि 192 धावांत गुंडाळला। पाचव्या आणि अंतिम दिनी भारताला विजयासाठी 135 धावांची गरज आहे। 24 वर्षांच्या यानिक सिनरनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर घडवला इतिहास। इटलीचा सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन। अंतिम सामन्यात सिनरकडून अल्कराजचा 4 सेट्समध्ये पराभव। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष। भाजपकडून जल्लोषावर सामनाच्या अग्रलेखात रोखटोक सवाल। दिल्लीत उद्या काँग्रेसची बैठक। पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी। रणनीती निश्चित करण्यासाठी उद्या बैठक। आजपासून 16 जुलैपर्यंत मनसेचं शिबिर। इगतपुरीत मनसे पदाधिकाऱ्यांसाठी शिबिर। राज ठाकरे करणार शिबिराचं मार्गदर्शन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन। मुंबईतील दादरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेचा जाहीर मेळावा। आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत ठाकरेंची याचिका। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप। यवतमाळमध्ये अंबोडा गावात यात्रेची समारोपीय जाहीर सभा। खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली मराठा नेते मनोज जरांगे पाटलांची भेट। भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मात्र संताप व्यक्त केला। माझ्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत। प्रवीण गायकवाडांचा सरकारवर आरोप। हल्ल्याचा भाजपशी काहीच संबंध नाही। बावनकुळेंनी प्रवीण गायकवाडांचे आरोप फेटाळले। पुण्यात माजी आमदार संजय जगताप आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार। भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर। आजपासून पुढील 6 दिवस घेणार मॅरेथॉन बैठका। सहविभागाच्या मंडल अध्यक्षांसोबत चर्चा करणार। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मराठा समाजाची आज महत्त्वाची बैठक। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार। कल्याणमधील आई एकविरा बचत गटाच्या अध्यक्षा सोनिक क्षीरसागर यांचा शेकडो महिलांसह भाजपात प्रवेश। भाजपा जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शिवधर्म फाउंडेशननं काळं फासलं। या प्रकरणी 7 जणांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। शेवटच्या आठवड्यातही विरोधक जनतेच्या प्रश्नावरून आक्रमक होणार। सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार। नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा मुद्दा लावून धरणार। खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटीनं वाढ। गेल्या 2 वर्षांपासून नारळ उत्पादनावर ताण। मार्च ते मे दरम्यान कडक उन्हाळा आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात 40% घट। मुंबईतील शिक्षण विभागातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त।
मुंबईतील शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित, रिक्त पदांमुळे अनेक कामे रखडली. छत्रपती संभाजीनगरातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सध्या बंद. आरोग्य विभागाचे 4 जिल्ह्यातील 33 ऑक्सिजन निर्मिती प्लांट बंद, केवळ 4च प्रकल्प सुरू. शिवरायांच्या पादुकांचं कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पूजन. शिवनेरीवरून आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या शिवरायांच्या पादुकांचं करवीर नगरीत आगमन. पुण्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा आराखडा जाहीर. उद्या प्रभाग रचनेसाठी प्रारूप आराखडा जाहीर होणार. आराखड्यावर नागरिकांकडून 21 जुलैपर्यंत हरकती मागवणार. नांदेडमध्ये नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अँब्युलन्समध्ये पत्त्याचा डाव. तर रविवारी अँब्युलन्स उपलब्ध नसल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती. रुग्णालय प्रमुखांवर कारवाईची नागरिकांकडून मागणी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा रस्ता खड्डेमय. कार्यालयात जाण्यासाठी या मार्गावर गर्दी, वाहन चालकांना मात्र त्रास. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आता सीसीटीव्ही बसवणार. रेल्वे डब्यामध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत आतापर्यंत 1,35,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. दुसरी निवड यादी 17 जुलै रोजी जाहीर होणार. धारावीचं पुनर्वसन मुलुंड इथे होऊ देणार नाही. मुलुंडवासियांची भूमिका. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार. सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर मार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत अहवाल. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात अंगणवाडी बांधकामात अपहार. अंगणवाडी न बांधता 2,18,000 रुपयांचं बांधकाम दाखवलंय. साताऱ्यात कराड इथे संदीप डाकवे यांनी किल्ल्यांच्या नावातून साकारलं छत्रपती शिवरायांचं चित्र. युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांच्या नावातून साकारलं आकर्षक चित्र. कराड शहरालगत कोयना नदीपात्रात मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांकडून मगर कॅमेऱ्यात कैद. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं पुराच्या पाण्यातून ही मगर आल्याचा अंदाज. रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे. जिल्ह्यातील 847 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज सोडत. 5 वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत. अकोल्यात राईट वे संस्थेकडून राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय उपक्रम. मशीद आणि इस्लाम धर्माबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी उपक्रम. उपक्रमातून इस्लाम धर्म, रोजा आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती. सांगलीत गेल्या 15 वर्षांपासून विना अपघात सेवा देणाऱ्या शहरी एसटीला निरोप. चालकांसह कर्मचाऱ्यांनी बसला आकर्षकपणे सजवून दिला निरोप. घाटकोपर रमाबाई नगर येथील नुकतंच उद्घाटन झालेल्या उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गाच्या आत गळती. भुयारी मार्गाला झऱ्याचं स्वरूप. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. वडगाव येथील उड्डाण पुलाच्या कामाची करणार पाहणी. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शैक्षणिक संस्थेतून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मदत. लवकरच आष्टीत 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याची संकल्पना. पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीत 95% पेरण्या पूर्ण. नांदगाव, खंडेश्वर मधील काही गावांना दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी पिकांना धोका. उर्वरित 5% पेरण्या मंगळवारपर्यंत पूर्ण होणार. धाराशिवमध्ये पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. पैठणमध्ये पिकांच्या कोळपणीला वेग. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर, कपाशीमध्ये आंतरमशागतीचं काम सुरू. रत्नागिरीत वाडा वेसराड गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा. चिखलातून पळवली खिल्लारी बैलाची जोडी. 100हून अधिक बैलजोड्यांनी भात लावणी स्पर्धेत नोंदवला सहभाग.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% दर कमी. पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम. धाराशिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेतात हातात बैल कासरा धरत केली सोयाबीन शेताची कोळपणी. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत पारंपरिक शेतीची साथ न सोडण्याचा संदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.